तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज होता गुढीपाडवा, त्यामुळे पहिल्यांदा तर गुढी उभा करून घेतली आणि त्याची पूजा पण करून घेतली। मग काय आता गाडीला नारळ फोडायचा होता। मागच्या व्हिडिओमध्ये मोठ्या मुलग्यानं ग्लास फोडला होता, आता ह्यो काय फोडतोय बघूया। अरे यानं तर दगडच फोडला, नारळ काय फुटना, दगड मात्र फोडून टाकला। वो अलग ही लेवल का बंदा था। मग सगळी पूजा आवरून तिथनं गेलो साईटवर। आत्ता साईटवर आलो नाही तर यांना लगेच तहान लागली बघा। पहिल्यांदा तर आपल्याला गाबड्या खोलायच्या होत्या। काल आपण 9 गाबड्या वतून घेतल्या होत्या। मग काय चालू केलं की खोलायला। मग काय आपले दादा कोंडके आले, मग हिनी पण ऐकतात वय। एक गाबडी राहिली होती ती पण मारायला सुरुवात केली आणि इकडे हिने पण माल लगेच टाकून घेतला बघा। आणि म्हणतात तुम्ही किती पण गाबड्या लावा, इकडे मी मालाला कमी करत नाही। काय सुट्टी देतात वय, लगेच माल फोडायला पण सुरुवात केली आणि आम्ही लगेच माल वतून पण घेतला। आणि त्यातला एक पाटीभर माल शिल्लक राहिला होता, तो खाली आणला। खाली एक लेंटेल वतायचा होता, लगेच इकडे दुसरा पण माल करायला सुरुवात केली बघा त्यांनी। लगेच माल केला आणि आम्ही लेंटेल पण वतून घेतला आणि आता आम्हाला जायचं होतं आता दुसऱ्या साईटवर। मग काय 80त 5 घालून पोचलो की या साईटवर। इथं आल्यावर मी पहिल्यांदा तर रिंगा मारायला सुरुवात केली आणि इथं आज आपल्याला लेंटेल आणि पोटमाळा वतायचे होते। मग काय या दोघांची लगेच मालाची जुळणी चालू झाली बघा। कुठं जाईल तिकडे लगेच मालाची जुळणी करून ठेवतात। मग काय आम्ही पण ऐकतोय होय, त्यांना म्हणलं तुम्ही मालाच जुळणी लावा, आम्ही इकडे लगेच लेंटेल पण बांधून घेतो। ह्यांनी पण लगेच खडी पण टाकून घेतली आणि लगेच सिमेंट पण आणून टाकलं। मग काय ह्यांच्या आधी आमचं काम पूर्ण झालं होतं, ह्यांनी पण लगेच माल तोडून तयार करून ठेवला आणि इकडे लगेच पोटमाळा वतायला पण सुरुवात केली। आणि मामा त्या मिस्त्रींना तिकडे माल देत होते। मग काय ह्यांची लगेच बदली झाली बघा, दुसऱ्या साईटवर चालले। मग काय आम्ही लगेच पोटमाळा पण वतून घेतला। 40 फूट पोटमाळा होता आणि त्याच्यावरचा लेंटेल पण लगेच वतून घेतला। मग काय तिथनं आम्ही चाललो लगेच दुसऱ्या साईटवर। इथं आपले इंजिनियर गाठ पडले, बांबू ठेवत होते वर आणि इकडे आपले दिसले नाचणारे मामा। लय दिवसातनं नाचणारे मामा दिसले होते। मला म्हणत होते तू नुसता व्हिडिओच कर। आणि इकडे वर एक मामा थांबल्यात बघा, तिने बांबू वर वडून घेत होते। मग काय तिथनं गेलो या साईटवर। इथं आपल्याला 2 कॉलमचे कटिंग करायचे होते। मग काय सळ्या सरळ करायला सुरुवात केली। मग तिथनं लगेच रिंगा पण तोडून घेतल्या आणि बेसचे पण बार तोडून घेतले आणि आपले 2 कॉलमचे पण कटिंग करून घेतले आणि कॉलम आम्ही उद्या बांधणार होतो। चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब पण करा।